जगाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। जस्ट 11वीत होतो तेव्हा आम्ही सगळ्यांची भेट झाली. हे लोक आधीपासून होते, अमित, हर्षल, श्रीराम वगैरे सरांबरोबर. 11वीत अमित भेटला. परीक्षा झाल्यानंतर बोलला, एक दिवस बोलला चल संध्याकाळी सर भेटणार आहेत. मग गेलो. सर बोलले की समुद्र सर बोलले की ट्रेकिंगला जायचं आहे. आणि माहीत होतं ट्रेकिंग वाटायचं की खूप टफ असतं, बॅग घेऊन चढायचं आणि ते सगळं. बट एका ट्रेकला गेलो आणि खूप एन्जॉय केला. मग सरांबरोबर दुसरा ट्रेक केला. नंतर सर यायचं नाही, बट ती बाबी लावून दिली सरांनी. आणि ते लोक खूप इन्सिस्ट करायचे, म्हणजे इतकं की ट्रेकिंगला जायला इतके सारे कारणं बनवून जायचो. घरून कधी कधी सोडायचं नाही, पण बस मजा करायची होती. आणि ते सगळं करता करता मग इंजिनिअरिंगला आलो. वास्तविक आम्ही सगळे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे, बट स्टील ट्रेकिंगसाठी आम्ही एकत्र असायचो. पहिले ट्रेकला भेटायचो, मग ट्रेक नंतरही रेग्युलरली भेटायची ओढ लागली आणि ट्रेक करत राहिलो. वास्तविक काही लोक कॉमर्सला होते, काही इंजिनिअरिंगला होते, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये. सो तसा काही संबंध नव्हता, बट स्टील वी आर टुगेदर. आणि त्याच्यानंतर मग सेकंड इयरला आलो. साधारण चालू होते की राजगड, तोरणा, हरिश्चंद्र, रेंज ट्रेक्स होते. 2-2, 4-4 दिवसाचे करायचो. इंजिनिअरिंगमध्ये पेपर संपल्या म्हणजे लास्ट दिवशी तर शेवटच्या पेपरऐवजी ट्रेकचा प्लॅनच चालायचा. त्याच्यानंतर सेकंड इयरला असताना हर्षलने एक आयडिया प्रपोज केली की आपण हे सगळं जे करतोय ते वेबसाईट बनवायची करायची. बट असं काही इट वॉज अ इम्पॉसिबल टास्क त्यावेळेला तरी. पण हळूहळू डिस्कशन्स करायला लागलो, खूप बोलायचो एकत्र भेटून. म्हणजे ही जी सवय आहे आत्ता बडबडण्याची तेव्हापासूनची आहे. सो हळूहळू सगळे कन्व्हिन्स होऊ लागलो. मग कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि करायला घेतली वेबसाईट. हर्षल आणि चारू त्याच्यावर मेनली काम करत होते आणि आम्ही सगळे मग इन्फॉर्मेशन घेणं, वाचणं. आम्ही खूप साऱ्या पुस्तकांमधनं इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचा. ते लोक प्रूफ रिडिंग करायचो, आम्ही लिहून काढायचो. आणि मग इट वॉज लाईक अ ड्रीम, म्हणजे स्वप्न होतं मराठी वेबसाईट बनवायची. पहिली मराठी वेबसाईट जी किल्ल्यांची माहिती मराठीत देते. सो फायनली ती संकल्पना येऊ लागली. आणि मग त्यासाठी नाव काय द्यायचं, मग आपल्याला स्वतःला एक नाव पाहिजे, एक एंटिटी पाहिजे. हळूहळू डिस्कशन सुरू झाले. सरांशी बोललो, एकमेकांमध्ये बोललो आणि क्षितिज हे नाव सुचलं. क्षितिज म्हणजे काय, नवीन
गोल, नवीन टार्गेट्स, नवीन भरारी, उडण्याची जिद्द म्हणजे क्षितिज. आणि मग वेबसाईटला नाव काय द्यायचं? नथिंग वॉज बेटर दॅन ट्रेक प्लस क्षितिज. आणि 27 फेब 2001 trekkshitis.com जन्म झाला. तोच या संस्थेचा पहिला दिवस. चाहता है, दिल चाहता है, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. दिल चाहता है. चल रही यूं ही चल रही, कितनी हसीन है ये दुनिया. फूल सारे झमेले देख फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया. रुम दुम दाना रत दुम दाना रुम दुम दाना रत दुम दाना रुम दुम दाना रत दुम दाना भैया. शेवटचं एक क्षितिजने डब्ल्यूबीत केलेला पहिला मेगा इव्हेंट.
आपण 2003 साली डोंबिवलीत 17 सर्वात मोठं प्रदर्शन भरवलं आणि ती पूर्णपणे इनोव्हेटिव्ह अशा किल्ल्याच्या सेटअपमध्ये बाबासाहेब पुरंदरे, अप्पा परब, निनाद बेडेकर हे सगळ्या प्रदर्शनाला येऊन गेले आणि त्याचबरोबर डोंबिवलीतल्या आणि इतर अनेक मान्यवरांनी आपल्याला भेट दिली. या प्रदर्शनाला डोंबिवलीतल्या जवळजवळ 15,000 लोकांनी, त्याचबरोबर अनेक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पाहून खूप एन्जॉय केलं आणि यातल्या काही स्पेशल गोष्टी म्हणजे मूकबधिर मुलं हे प्रदर्शन पूर्णपणे पाहून गेले. तर ह्याच्यातलं सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे आपण इंडिपेंडेंटली हा इव्हेंट उभा करू शकलो आणि त्याचबरोबर आपली स्ट्रेंथ काय आहे, आपण किती इनोव्हेटिव्ह आहे हे आपल्याला सिद्ध करतो. आशाएं